आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का? आम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये. आम्ही दिव्यांग आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष का करता? आम्ही माणसं नाही आहोत का? या देशाचे नागरिक नाही आहोत का? संविधानामध्ये आमच्यासाठी काही तरतूद केलेली नाही का? तर संविधानामध्ये आणि कायद्यामध्ये आमच्यासाठी तरतूद केली असेल तर कृपा करून आमच्याकडे लक्ष द्या, आमच्या मागण्या मान्य करा आणि आम्हाला देखील तुमच्यात सामावून घ्या. हे तुमचं मोठेपण आहे. नाहीतर तुम्ही किती जरी मोठे ऑफिसर झालात, मोठे मंत्री झालात आणि जर दिव्यांगांकडे आमच्याकडे लक्ष नाही दिलं तर तुमचं मोठेपण काही कामाचं नाही, कुचकामी आहे असं आम्ही समजतो. तर या दिव्यांगांकडे, आदिवासींकडे, गोरगरिबांकडे ज्या स्कीम्स आहेत त्यांचा उपयोग त्यांना घेऊ द्या आणि तुम्ही सरळ हाताने आणि सरळ बिंदूने इमानदारीने काम करा आणि आमच्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवा. हीच मी सरकारला विनंती करत आहे. या भारत सरांनी आमची पेन्शन सुरू करून दिली होती. ती देखील तुम्ही बंद केली का? तुम्हाला पैसे कमी पडले? तुम्हाला कुणी पैसे घुस देत नाहीये? आमच्याकडे लक्ष नाही. ही फार खेदाची गोष्ट आहे. आम्ही लढत करणार आणि आम्हाला म्हणू द्या. बघा, जिओ हजारो साल तुम्हाला साल के दिन हो 50,000 आम्ही मरतो, ओरडून मरतो, बोंबा मारून मरतो. आमच्याकडे दुर्लक्ष करा हीच माझी विनंती आहे. काय आमच्या मागणी मान्य करा. अरे तुम्हाला माणुसकी आहे का नाही? ज्या भारत देशात प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यांना तुम्ही अशा प्रकारे छळता का? काय छळता? का आम्हाला ह्युमन राईट्स नाही आहे? आम्ही माणसं नाही आहोत?